पहिल्यांदा 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 TCS वरती मित्रांनो प्रेम येत आहे, कारण त्यांनी एक्झाम पॅटर्न असा काढलेला आहे मित्रांनो. हो मित्रांनो, आज CID वॅकन्सी महाराष्ट्र असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनरची जे पोस्ट आहे त्याचा एक्झाम पॅटर्न नेमका कसा असणार आहे एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे मित्रांनो. खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की सर माझं बॉटनी झालं आहे, मी फॉर्म भरू शकतो का. खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत सर एक्झाम पॅटर्न मला समजलाच नाही. खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की सर एक्झाम डेट नेमकं काय असणार आहे सर. बरं सर तुम्ही तर काही जण पेड देऊन राहिले सर, मग मला फ्रीमध्ये पण थोडंफार मटेरियल कुठं उपलब्ध होणार आहे याची सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. आणि हे जे एक्झाम पॅटर्नचं बोलतोय मित्रांनो हे तर तुम्हाला ऑफिशियली एकदम प्रूफ करून दाखवणार आहे मित्रांनो. बरोबर, आम्ही आधीच सांगितलं होतं की टेंटेटिव्ह सिलेबस काय असू शकतो. मला खूप सारे कॉल येत होते, खूप सारे मेसेजेस येत होते. सर म्हणत होते 120 मार्कची टेस्ट आहे सर, टोटल 200 मार्कची आहे, त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स इंग्लिश आहे मराठी आहे. सर मग हे तर असणार आहे सर, मग आणखी काय असणार आहे सर नेमकं. परत फिजिक्स रिलेटेड विचारणार का प्रश्न. मी नाही साहेब, यामध्ये फॉरेन्सिक रिलेटेड विचारणार आणि काय तेच आज आपण बघणार आहे मित्रांनो. याआधी पण फॉरेन्सिक लेवल मी शिकवलं होतं आणि परमेश्वराच्या कृपेने खरंच ते प्रश्न उतरलेत, त्यामुळे काही मुलं सिलेक्ट पण झालेत. ओके, तर आता हे बघूया आपण की या रिलेटेड आजच्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे या मुद्द्यावर आपण थोडंसं बोलूया मित्रांनो. आज तुम्हाला एक्झाम डेट माहिती पडणार म्हणजे काय असणार आहे, फ्री मटेरियल कुठे भेटणार आहे. सगळ्यात आधी आपण फ्री मटेरियलवरच बोलू भाऊ. तर बघा, फ्री मटेरियल म्हणजेच काय, तर यामध्ये एक सामान्य ज्ञानचा पण पार्ट आहे आणि त्यामध्ये करंट अफेअर खूप जास्त उतरते मित्रांनो. आणि हाच करंट अफेअरचा पार्ट मित्रांनो विजन 24/7 ॲपवरती तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो. डायरेक्ट PDF नोट्स भेटणार आहे मित्रांनो. तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट काढा, काहीही करू शकता मित्रांनो. बरोबर, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, एक तर 7875008738 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. नाहीतर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे आमच्या विजन 24/7 ॲपची, त्यावर क्लिक करून किंवा प्ले स्टोअरवर टाईप करून विजन 24/7 तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्याच्या कंटेंटमध्येच तुम्हाला फ्री कंटेंटमध्येच तुम्हाला हे सगळं मटेरियल भेटून जाणार आहे मित्रांनो. बरोबर, आता आपण विषय करूया एक्झाम डेटचा. एक्झाम डेट तरी काय असणार आहे मित्रांनो. तर बघा, TCSचा पॅटर्न आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. TCS कसं आहे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, युद्ध कोणतेही असो, जर तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे तर आधी हे माहिती करून घ्या की समोरचा व्यक्ती लढणार तरी कसा, त्याच्याकडे शस्त्र किती आहे, त्याच्याकडे घोडे किती आहे भाऊ, त्याच्याकडे सैनिक किती आहे, तेव्हा ते युद्ध जिंकू शकणार आपण. बरोबर, त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तेच डिस्कशन थोडंफार करणार आहे मित्रांनो की TCSचा पॅटर्न कसा असतो, TCS काय करतो नेहमी. तर TCS एकच करतो मित्रांनो. काय करणार तो, तर बघा, जे डेट ऑनलाईन अप्लायची असणार तिथून 2 महिने देणार अभ्यासाला आणि मग होणार आता एक्झाम आहे. त्यामध्ये पण असा चेंज करू शकतो, शक्यता आहे बरं, की डिटेलमध्ये सिलेबस देऊन देणार. आता म्हणून आम्ही डिटेलमध्ये सिलेबस दिला तुम्हाला, डिटेलमध्ये सिलेबस आहे, त्यामुळे आता स्टडी करा, आम्ही अजून थोडीशी डेट पुढे घेऊ. म्हणजे हा TCS काही विचारू शकतो. पण खरंच पहिल्यांदा TCSने एक नंबर एक्झाम पॅटर्न काढलेला आहे आणि तो कसा काढलेला आहे तो आज आपण बघणार आहे मित्रांनो. तोच आपण इथे डिस्कशन करू त्याबद्दल की बाबा एक नेमका सर तुम्ही एवढं म्हणून राहिले एक्झाम पॅटर्न नक्की तो एक्झाम पॅटर्न आहे तरी कसा. तर बघा मित्रांनो, आता ऑफिशियल वेबसाईटवरून हे मी डाउनलोड केलेले आहे. थोडंसं बघून तुम्हाला दिसतंय का. ओके, दिसतंय. बघा, आता सर्वात आधी हे तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंट एक्झामिनरचीच पोस्ट आहे. ओके, यात तर काही डाऊटच नाही हो. नंतर याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे हे आपण समजून घेऊया. तर बघा, सर्वात आधी 200 मार्क्सची टेस्ट असणार आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे भाऊसाहेब. सर हे आम्हाला माहिती आहे सर, 120 मार्कची टेस्ट असणार आहे. त्यामध्ये पार्ट 1 झाला, नंतर पार्ट 2 80 मार्कचा असणार आहे, टोटल 200 मार्क झाले सर. हे सगळं आम्हाला माहिती आहे सर, काहीतरी नवीन सांगा. सांगतो भाऊ. बरोबर, थोडासा व्हिडिओला थोडासा व्हिडिओ म्हणजे चालू आहे, तुम्ही थोडासा वेट करा मित्रांनो, थोडासा सबर करा, नक्कीच तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून देणार. तर बघा, आता नेक्स्ट बघा, तेच महत्त्वाचं आहे, तेच बघा. भाग 1 ही जी परीक्षा आहे हे तुम्हाला हे पण त्यामध्ये सांगितलं की 2 मार्क्ससाठी असणार आहे. आणि खूप जण विचारू राहिले सर मराठी की इंग्रजी, मराठी की इंग्रजी. भाऊसाहेब मराठीवर क्लिक कर, इंग्रजीवर क्लिक कर, तुला जे वाटेल त्यावर क्लिक करू शकतो. तू मराठीत पण होणार आणि इंग्लिशमधून पण होणार आहे. बरोबर,
पुढे बघूया, यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, मराठी आणि कॉम्प्युटर आणि सामान्य ज्ञान. आताच मी बोललो सामान्य ज्ञानचं जे करंट अफेअर आहे महत्त्वाचं, ते मित्रांनो ॲपवरती फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहे मित्रांनो तुम्हाला उद्यापासून. तुम्हाला काय करायचं, फक्त ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला लगेच थंबनेल दिसणार, त्यावर क्लिक करायचं आणि लगेच फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करायचं आणि स्टडी करणं सुरू. बरोबर, सामान्य ज्ञानाचं मटेरियल एकदम फ्रीमध्ये असणार आहे. नंतर 200 गुणांची टेस्ट आणि 120 मार्क. बरोबर, आता इथून भाऊसाहेब ट्विस्ट आहे, हे महत्त्वाचं आहे. बघा, एक तर होणारे पार्ट 1, एक असणार पार्ट 2. पार्ट 1ला तुम्हाला फक्त जो टाईम मिळणार आहे तो टाईम किती असणार आहे, तो 60 मिनिटाचा टाईम असणार आहे. आणि पार्ट 2ला पण 60 मिनिटाचं झालं 120. बरोबर, आता इथे विचारलंय, म्हणते की तुलनात्मक उत्तरे. नेमकं तुलनात्मक उत्तरे काय सर? 80 मार्कचं टेक्निकल पार्ट आहे, तुलनात्मक उत्तरे काय ते पण आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये डिस्कस करूया की नेमकं काय असते तुलनात्मक. बरोबर, नंतर बघा, तर आता हे महत्त्वाचं आहे. बघा आता काय होतंय, ऑनलाईन पार्ट 1ची 2 गुण राहतील आणि त्यामध्ये बघा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान, न्यायवैद्यकशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्र, म्हणजे भाऊसाहेब फॉरेन्सिक सायन्स पण असणार आणि तुमचं सिग्नेचरवालं पण. बरोबर, यामध्ये हे पण असणार आहे, म्हणजे आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, मराठी आणि कॉम्प्युटरमध्ये पण कोणतं ते पण तुम्हाला सांगतो. सायबर क्राईम येणार थोडंफार आणि सोबत थोडंफार हॅकिंग वगैरे, म्हणजे असं येऊ शकतं. त्यामध्ये पण तुम्हाला मी सांगणार आहे की नेमकं काय. आणि फॉरेन्सिक, बघा फॉरेन्सिक पण येणार आहे. मी आधीच म्हणलं होतं तुम्हाला की हे फॉर्म भरणारे फक्त BSc केमिस्ट्रीवाले फिजिक्सवालेच नाही तर फॉरेन्सिकवाले पण आहेत. आणि त्यांनी जर BSc केमिस्ट्रीचं दिलं तर फॉरेन्सिकवाल्यासोबत नाही, आणि फक्त फॉरेन्सिकचं दिलं तर BSc केमिस्ट्री फिजिक्सवाल्यासोबत नाही. त्यामुळे ते दोघांचं कॉम्बिनेशन काहीतरी असं करतील जेणेकरून दोघांना पण राग नाही. आता तुम्हीच विचार करा पोरांनो, ह्या 120मध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि कॉम्प्युटर आहे, आणि या सगळ्यांचं मिक्सचर आहे 120 मार्क. आणि एका इकडे भाऊसाहेब वैद्यकीय शास्त्र, हस्ताक्षरशास्त्र 80 मार्क, वेटेज जास्त आहे आणि आपल्याला याची स्टडी करायची आहे मित्रांनो. मग तरीही सर एक प्रश्न उडतो, हे तर आम्हाला एवढं थोडंफार माहिती होतं सर. ते आणखी एक महत्त्वाचं, जसं तुमचं आता तुमच्या कॉम्प्युटरवरती भाग 1 चालू आहे, जसं संपला ना तर ऑटोमॅटिक मित्रांनो सेकंड भाग सुरू होऊन जाणार, काही करायची गरज नाही आहे. मग तरीही सर एक प्रॉब्लेम तोच येतो आहे सर, तुलनात्मक म्हणजे काय, हे काय तुलनात्मक करायला लावणार. म्हणजे काय, एका इकडे ऐश्वर्याला ठेवणार, म्हणजे एकीकडे ऐश्वर्याचा फोटो ठेवणार, एकीकडे आलिया भट्टचा फोटो ठेवणार, आणि यापैकी कोण ब्युटिफुल आहे असं नाही होणार भाऊसाहेब. इथं ऐश्वर्या राय आणि आलिया भट्टचं काही काम नाही आहे भाऊसाहेब, इथं काय आहे, इथं फॉरेन्सिकचं काम आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तर बघूया लगेच. अरे क्लिक हो रे बाळा, झालं. बघा आता हे मी आधी जसं तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळं येणार आहे, मी आधी पण बोललो होतो की फॉरेन्सिक येणार आहे, मग त्यामधून काय काय येऊ शकतं मी सांगितलं तुम्हाला. सिग्नेचर रिलेटेड येणार, तेच आज ह्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये मला दिसून आलं. म्हणून आम्ही आणखी एक थोडं मीटिंग बसवली. त्या मीटिंगमध्ये सर्व PhD नेटसेट गेट होते, आले टीचर्स होते. त्यांनी सांगितलं की सर म्हणजे येऊ शकतं, तर मग असंच येऊ शकतं सर. बरोबर, मग कसं येऊ शकतं, तर बघा तुलनात्मक म्हणजे काय, तर तुम्हाला सिग्नेचर ऑब्झर्व करायला लागणार, डिफरन्स समजून घ्यावा लागणार. म्हणजेच आता बघा तुम्हाला फिंगरप्रिंटबद्दल विचारणार, बघा तुम्हाला लूप पॅटर्न विचारणार, तुम्हाला होल पॅटर्न विचारणार तो. सोबत लक्ष द्या, तुम्हाला असं फिजिक्स रिलेटेड म्हणतो ना मी फिजिक्समध्ये, तर तुम्हाला काय विचारणार, तर बघा तो तुम्हाला असे इन्स्ट्रुमेंट देणार आणि म्हणणार खालीलपैकी कोणतं इन्स्ट्रुमेंट हे इंडिकेट करतं, मग करा क्लिक. असं एक विचारू शकतो तो. त्यावर हे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे कोणाच्यातून की काय काय येऊ शकतं, पॉसिबिलिटी सांगतो फक्त. आणि मोस्ट ऑफ द असं होतं आहे. बरोबर, कारण मी आधीच सांगितलं TCSला ओळखणे खूप महत्त्वाचे सगळ्यात आधी. बरोबर, TCSला समजून घ्या. आणि खरंच आतापर्यंत तरी मी TCSला खूप काही बोलून बसलो होतो, पण ह्यावेळेस खरंच त्यानं खूप चांगली कामगिरी केली. मस्तपैकी एक्झाम पॅटर्न काढला, मला तर खूपच आवडला भाऊ. एक नंबर एक्झाम पॅटर्न आहे आणि असाच एक्झाम पॅटर्न असायला पाहिजे. कारण जर असे अधिकारी द्यायचे, जे टेक्निकल अधिकारी जर द्यायचे आहेत, तर त्यांच्यामध्ये खरंच काहीतरी स्किल असली पाहिजे. खरंच ते देशाला कुठेतरी पुढे नेतील तिथे गेल्यावर. नाहीतर मग त्यांच्यात स्किल नाही, नुसतं फक्त एक्झाम पास, रट्टा मार्क करून पास होत आहेत, काही उपयोग नाही भाऊ. स्किल पण डेव्हलप झाली पाहिजे. तुम्हाला पुढे नेणार तुमची स्किल नेणार. आज तुम्हाला ते केमिस्ट्रीमध्ये कोणी रिॲक्शन्स वगैरे कधी कामा पडली नसतं. बरोबर, साइन थिटा कॉस थिटा तुमच्या लाईफमध्ये कधीच तुम्हाला कामा पडला नसतं. तुम्हाला कामा काय पडतं, तुम्हाला फक्त एवढंच कामा पडतं, तुमची स्किल, तुमच्यात आर्ट काय, तुमची कला काय
हे तुमच्या नेहमी म्हणजे हे तुमचे स्किल तुमचं नेहमी पोट भरणार मित्रांनो. साईन थिटा, कॉस थिटा, केमिकलची रिॲक्शन, फिजिक्सचे काही ते काही नाही, स्किल. आणि इथं पण स्किल महत्त्वाची आहे. जर स्किल असेल तर ही एक्झाम तुमची, तर ही पोस्ट तुमची. बरोबर. पुढे बघूया. बघा म्हणजे हँडरायटिंगची स्टाईल आहे ते कशी काय आयडेंटिफाय करायची. बरोबर. नंतर तुम्हाला काही क्राईम सीनचे इमेजेस दिले जाणार, त्यामुळे तुम्हाला म्हणजे आयडेंटिफाय टाईप बघा, टाईपरायटर टाईप केलं आहे, कोण्या पद्धतीचं असू शकतं, काय काय असू शकतं, काय काय मिस्टेक होऊ शकतात, त्या रिलेटेड प्रश्न बनतील मित्रांनो. आणि हे सर्व स्टडी विजन 24/7 ॲपवरती आपण करणार आहे मित्रांनो, विथ बेस्ट टीचर्स मित्रांनो. एकदम बेस्ट टीचर्ससोबत स्टडी करणार आहे आपण. बरोबर. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या बॅचेस लॉन्च झालेले आहे आणि सध्या तर अप टू 25% डिस्काउंट चालू आहे. त्यामुळे तेही फक्त 10 विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे लवकरात लवकर विजन 24/7 ॲप डाउनलोड करा आणि शिका, वन ऑफ द बेस्ट टीचरकडून मित्रांनो. बरोबर. आता इथं बघा, बघा मी विचारलं जेल लिंक. मी आधी पण तुम्हाला सांगितलं ना, इंकबद्दल विचारणार ना भाऊसाहेब. तुम्हाला मी केमिस्ट्री म्हटलं तुम्हाला माहिती आहे, पण फॉरेन्सिक सायन्स तिथं तुम्ही थोडेसे कमजोर पडणार आहात. फॉरेन्सिक सायन्सवाले मॅथमॅटिक्स, मराठी, इंग्लिश किंवा केमिस्ट्री, फिजिक्समध्ये कमजोर पडणार आहात. त्यामुळे मित्रांनो अशी एक बॅच लॉन्च केली आहे, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल. बरोबर. आता इथे बघा पासपोर्ट फोटोज तुम्हाला ते पण आयडेंटिफाय करावं लागतील, कोणते रॉंग म्हणजे असे सिच्युएशन येऊ शकतं तुमच्या पुढं. बरोबर. नंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा, ओके, आता एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, एक्सपेक्टेड डेट अप्लाय ऑनलाईन म्हणजे जेव्हा फॉर्म असणार त्याच्या काही दिवसानंतर असणार आहे. आणि नंतर BSc बॉटनीवाले फॉर्म भरू शकतात का, तर फक्त BSc बॉटनी असेल तर फॉर्म भरू शकणार नाही भाऊसाहेब. सोबत तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री लागणार आहे. बरोबर. आणि तुम्हाला फ्री मटेरियल ते पण ॲपवरती मिळणार आहे तुम्हाला, तेही तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट पण काढू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता ॲप किंवा हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट पण करू शकता. बरोबर. आता तुम्हाला फक्त आणि फक्त स्टडीवर फोकस करायचं आहे आणि एक्झामचे टेन्शन सोडून द्या, ते येणारच. सोबत आपण यावर फोकस करायला पाहिजे की बाबा हे जे 80 मार्क आहेत ते कवर कसे होतील. बरोबर. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की असेच व्हिडिओज, टीचिंगचे व्हिडिओज इथे आले पाहिजेत, तर तुम्ही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे, व्हिडिओला लाईक करणे आणि शेअर करणे विसरू नका.